अरे चल असं करू करू मी 4-5 त्या तलाठ्याकडे जवळ 15-16 चक्रा मारल्या. त्यावेळेस 20-25 रुपये एका चक्राची जरी म्हटले तर माझे 300-400 रुपये गेले. आलं लक्षात. आणि त्यावेळेस समजलं झालं प्रशासनाच्या एका सेवेला किती महत्व असतं. कारण माझा पीएचडीला नंबर लागणार का नाही त्याच्या सेवेवर डिपेंड होतं. मला डोक्याच्या साहेब काय होतं त्याच वाटायचं मला आपण ऑफिसर व्हायला पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह मिळालेली प्रेरणा की एखाद्या सहीला किती महत्व असते. त्या तलाठ्याचे इतके घर होते. ₹10 कोणत्या आठवड्यावर आलो सगळ्या गोष्टी म्हणजे ऍक्च्युअली तशी तुम्हाला अनुभव आला असेल. म्हणजे प्रशासनात आल्यानंतर अडवणूक करण्यासाठी नाही म्हणत पण आपलेही नातेवाईक केव्हा केव्हा जसं त्यांना त्रास झाला बरोबर आहे ना. आपले नातेवाईक आपले वडील किंवा कोणीतरी प्रशासनाच्या एका सेवेसाठी किती ताकद बसत असते याची जरी भावना तुम्ही ठेवली तरी मला वाटते चांगलं होऊ शकतं ना. सहसा मी 23 वर्ष सर्व्हिसमध्ये फाईल पेंडिंग ठेवतच नाही आतापर्यंत बिलकुल फाईल पेंडिंगच राहते. तर प्रशासनात सर्वात चॅलेंजिंग एक्सपिरियन्स तुमचा कुठला राहिला की तुम्हाला अविस्मरणीय वाटतो. तर जरा सगळ्यांच्या वतीने मी 1-2 प्रश्न विचारतो ना चॅलेंजिंग 2-3 आहेत. आपण ते जसं म्हणता ना ते जरी पोस्ट असली तरी एक महत्वाचा प्रश्न होता माझ्याकडे 5 जिल्हे होते. मी ट्रायबलला होतो आणि माझ्याकडे जे 5 जिल्हे होते लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद. ट्रायबल मध्ये पारधी समाज सुद्धा आहे. इथं पारधी समाज कोणी एकाने मला माहित नाही. पारधी समाज त्यातल्या त्यात उस्मानाबादमध्ये जे 7-8 तालुके आहेत म्हणजे तुळजापूर असेल, कळंब असेल, परांडा असेल, वाशी असेल, त्यानंतर पलीकडचा उमरगा असेल, उदगीर आहे तिकडे उमरगा इकडे ते पारधी अत्यंत खतरनाक होते. ऍक्च्युली बीडमध्ये सुद्धा 2-3 तालुके आहेत. केज, आष्टी, पाटोदा आणि लातूरचा थोडा भाग आहे. आपल्या औरंगाबादमध्ये सुद्धा होते. काही गावं अजूनही आहेत. किल्ला करमाडला आहे ते पारधी, लक्ष्मीनारायणमध्ये पण आहे, कॉलोजला आणि जालन्याचे काही गाव. भारतीय समाज असा आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 178 जमाती त्यावेळेस गुन्हेगार म्हणून डिक्लेअर केल्या होत्या ब्रिटिश गव्हर्नमेंट की यांना काही झाले की पकडून द्या. वेगळ्या समाज असतील त्याच्यात हे बंजारा असू शकते, बंजारी असू शकते, त्यावेळेच्या जिल्हा असू शकतात. तर अलीकडच्या काळात स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा भारतीय जमात अशी की ती गुन्हेगार जमात म्हणून समजली जाते आणि ती अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेली नाही. अजूनही काही झाले की पोलीस जातात कोणी ऑपरेशन करून पकडून जातात. मग मला आर पाटील साहेब असताना सांगितलं की तुमच्याकडचे सगळ्यात खतरनाक पारधी जे भारतात काही ऍक्टिव्हिटी झाली की तिथलेच असतात. त्याला कळलं त्याचे नाव सांगितलं महा म्हणून गाव आहे सगळं सूत्र जातात. त्यांचं खतरनाक देवदेव असते, खतरनाक जात पंचायत असते. त्याच्याकडे नियम आहे जो सगळ्यात जास्त चोऱ्या करेल त्याला संधी दिल्या जातात. आणि अशा वेळेस ते काम सुरू करायचं त्यांना आणायचं तर प्रॉब्लेम झाला होता. आणि ते टाटा विल्सन सोशल सायन्सचं जे इन्स्टिट्यूट तुळजापूरला यांचं सर्वेक्षण करा कारण ते आपली अस्तित्व किंवा आपलं हे लपवण्याचा फार त्याचा प्रयत्न असतो. तुम्ही पकडू नाही. पारध्यांच्या इतक्या जमाती असतात माझ्या लक्षात आलं. पारधी, गाय पारधी, रान पारधी, सीता पारधी, लंगोटी पारधी, नाचे पारधी, कितीतरी पारधी. त्यांच्या सगळ्या रोटी बेटी व्यवहार वेगळे, कल्चर वेगळं, चोरीच्या पद्धती वेगळ्या. मग काय करायचं आणि त्यांना तर मुख्य प्रमाणात 12-5 किलोमीटर येऊ शकतात. भगवंतराव वाघ साहेब हे होते सुगंधराव मोरे स्पेशल आयजी होते. ते सगळे पार्टी एसपी पार्टी कलेक्टरांना सांगितलं की आपण काहीतरी करू आणि सुरू केलं. तर सर्वेक्षण करायला सुद्धा प्रॉब्लेम आला कारण आम्ही किती वेळ पळून आलो त्यांच्याकडे. पारधी खतरनाक मारायला मागे पडतात. खतरनाक पारधी त्यांचे म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही इतके खतरनाक असू शकते एखादी जमात. म्हणजे एखादी बाई जर बाळंत होत असेल तर त्या मुलाला लहानपणापासून म्हणजे बाळांपणापासूनच त्याच्या मनात कणखरपणा यावा शेतात म्हणून ती बाळंतपण सुद्धा ती एक स्वतःच करतात. त्याला उलट लटकवणे वगैरे हा प्रकार म्हणजे मार खात असताना किती मार खायचा किंवा काय करायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या कथा आहे. त्याच्यातून असताना ते अनेक प्रकार सुरू केला आणि पहिल्यांदा सर्वेक्षण करत असताना 35 मुलं निवडले 5 तालुक्याचे 7 आणि यंग पोरं. त्याच्यात एक गौतम पवार होता त्याच्यावर 179 गुन्हे होते म्हणजे हातापायात रॉड सुद्धा.
आणि तुम्हाला काही करणार नाही या दृष्टिकोनातून त्यांचं आम्ही प्रशिक्षण घेतात 3 दिवसाचं पैठणला, की तुम्ही पहिल्यांदा तुमचे लोक आम्हाला किती आहेत, किती फॅमिलीज आहेत, काय काय करतात, त्यांना काय गरज आहे मुख्य प्रवाहाचा, आपण त्याच्यातून काहीतरी करतो. 3 दिवस त्यांना दारू दिलेली नाही, वेळ उडलेली नाही, काही भानगडी करू दिली नाही, बोललं आणि तिथे चांगले पोलीस डिपार्टमेंटचे ऑफिसर्स, ते मोरे साहेब, आमचे कमिशनर, काही NGO, काही कलेक्टर असे नेऊन त्यांच्या मनावर बिंबित केलं की एखाद्या हे समाज सुधारते याच्यावर आमचाही विश्वास नाही, तुम्ही सुधारता, तुमचे समाज सुधारेल याच्यावर विश्वास नाही, पण तुम्ही एकत्रित यावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यांच्या मनात आलं की हे सगळं आता आपल्याला मानणार होतं, काहीतरी करत नाही, काहीतरी सांगत होतं. आणि मग त्यांना काही तुम्ही बँकेत सांगा तुम्हाला काय करायचं ते काही गोष्टी